प्रयत्न आहे? सत्ता काँग्रेस स्थापन करेल पूर्ण विश्वासानं सांगतो. पण उभाटा कुठंतरी तिकडे जाऊन आलेली आहे, महापौर मत मागते आहे, 2.5 वर्ष तरी मिळावं, स्थायी समितीचे अध्यक्ष मिळावं, या सगळ्याच्या तुमचं गणित जुळवणं कसं सुरू आहे? कारण जबाबदारी तुमच्यावर नसली तरी तुम्ही शेवटी पक्षाचे नेते आहात. मी सांगितलं एका शब्दात, काँग्रेसची सत्ता येईल, काँग्रेसचा महापौर होईल. तो कसा होईल, कशा पद्धतीने होईल, येणारे काळ सांगेल. चंद्रपूरचे काही नगरसेवक जोरगेवारांच्या माध्यमातून उभाटाचे काल मुख्यमंत्र्यांना भेटले आणि ते मुख्यमंत्री त्यानंतर जोरगेवारांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. कोण कोणाला भेटले ते आम्हालाही भेटून गेलेत नेता म्हणून. त्यामुळं मी त्यावर काही फार बोलण्याची गरज नाही. आणि मला चंद्रपूरच्या एकूण सत्ता स्थापनेच्या संदर्भात निकाल लागल्यानंतरच बोलू, आता फालतू बोलून काही उपयोग नाही. भाऊ, नागपुरामध्ये काँग्रेस स्वीकृत सदस्य तिसरा व्हावा यासाठी मुस्लिम लोक लीगला सोबत घेण्याचा प्रयत्न करते. तर काय झालं आहे, तर भाजप घेते तर आम्ही घेतलं तर काय फरक पडतो? मग भाजपने घेतलं तर स्वच्छ आणि काँग्रेसने घेतलं तर आरोप. त्यामध्ये काय संबंध आला? जर एक कोऑप मेंबरसाठी कोणी मतदान देत असेल किंवा घेतला जात असेल ते काय सत्ता स्थापनेसाठी घेतला जात नाही. जर अचलपूरमध्ये सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं होतं, आम्ही तर ते करत नाही. त्यामुळे या गोष्टीमध्ये फार काही तथ्य असं मी मानत नाही. विकास गोगावलेने म्हटलं की मी कार्यकर्त्यांसाठी जर अन्याय मी त्याच्यावर बोलत नाही. मी विकास गोगावले वगैरे कोण आहेत मला माहीत नाही, मी पाहिलंही नाही, भेटही झाली नाही. मुंबईची सत्ता स्थापन जी आहे ती पुढे ढकलत नाही. हो, ते आता जुळवाजुळव सुरू आहे सध्या, रस्सीखेच सुरू आहे. आणि या रस्सीखेचमध्ये महापौरावरून तिथेच वाद सुरू आहे. आता सत्ताधाऱ्यामध्ये आहे, आमच्याकडे तर मेजॉरिटीने आमचा वाद दाखवतात. तिथे एवढा मुंबईतला वाद एवढा मोठा आहे की सध्या कोण महापौर व्हावा, कोण उपमहापौर व्हावा याबाबत अजूनही ताळमेळ नाही, अजूनही एकमत नाही. आणि अशा स्थितीमध्ये मुंबईच्या सत्ता स्थापनेसाठी सरकार मुदत वाढवून देत आहे. म्हणजेच अजूनही तिथे अस्वस्थता आहे आणि एकमत नाही, आपसी बेबनाव आहे, आपसात मारामाऱ्या आहेत पदावरून. हे आता सिद्ध झालेलं आहे. असं काही नाही. सुधीर भाऊचं स्वप्न कुठे आहे मला माहीत नाही. कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन तिरका कमान असं कदाचित होऊ शकतं. त्यामुळं त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे. त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही. ते बोलले 10 नगरसेवक काँग्रेसच्या आमच्या संपर्कात ते भाजपसोबत देऊ इच्छितात. अजिबात नाही. एकही नगरसेवक कुठे जाण्याचा प्रश्न नाही. सगळे माझ्या ताब्यात आहेत. जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक आहेत, तर 10 आले कुठून तिथे? चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमची महत्वाची भूमिका होती. सगळ्या निवडणुकीचं नेतृत्व तुम्ही केलं आणि आता सत्ता स्थापनेसाठी धानोरकर लीड कशी करताय? नो कमेंट्स. त्या दिवशी चन्नी थलाने देखील बैठकीमध्ये म्हटलं की समन्वय साधून सत्ता स्थापन करायची आहे. या क्षणापर्यंत तुम्ही किती विचारले तरी मी त्यावर भाष्य करणार नाही. मी एकच आहे, सत्ता स्थापन झाल्यानंतर मीडियापुढे बोलू. समन्वय कायम आहे का भाऊ? समन्वय कायम आहे का तुमचं? असलं समन्वय सत्ता स्थापनेसाठी 2 नेत्यांमध्ये समन्वय ठेवून सत्ता स्थापन करायचा निर्देश होते पक्षश्रेष्ठीचे, ते समन्वय कायम आहे का? समन्वय आहे. वैयक्तिक दुश्मनी थोडी आहे, प्रॉपर्टीची दुश्मनी थोडी आहे. आम्ही काय एकमेकाचे पैसे चोरले, पैसे खाले तसं थोडी आहे. त्यामुळे याला काय ठीक आहे, हे चालत असतं. पक्षहिताला प्राधान्य दिलं नाही. पक्षहिताला प्रथम प्राधान्य यापूर्वीच बोललो आहे मी. भाऊ, तुम्ही 20 नगरसेवक म्हणाले, कुठेतरी पहिले 16 होते, 4 आणखी वाढलेले दिसत. सगळेच सगळं असं नाही. 20 नगरसेवक आहेत म्हणजे काय, काँग्रेस एकच आहे. त्यामुळं तिकडे असू दे इकडे असू दे, हा त्याचा अर्थ आहे. महापौर तयार करण्याची जबाबदारी खासदारांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट असेल ना त्यांना? कुणावर सपोर्ट आहे, कोण करेल हे मी बोललो आहे यापूर्वीच. त्यामुळं मेयर झाल्यावरच कळेल आणि महापौर होऊ द्या पहिले. आता आम्हाला काही फाटे फोडायचं नाही आणि कुठेही त्या दुसऱ्या दिशेनं हा विषय न्यायचा नाही. एकनाथ शिंदे म्हटले की लाडक्या बहिणींची 2100 रुपये योग्य वेळी केले जाईल. योग्य वेळीची कोणती आहे ती? 5 वर्ष संपल्यावर आहे की निवडणूक 3 महिन्यावर असताना आहे? याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे, शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे. निवडणुका 3 महिन्यानंतर आहे म्हणताना निवडणुकीच्या तोंडावर 21 करणार. किसान शेतकऱ्यांचा मोठ्या मुंबईच्या दिशेने सुरू झालेला आहे. नाही, ते एक वादळ जे निघालं आहे, शेतकऱ्यांची फसवणूक झाली. मागच्या वेळेस मोर्चा काढला त्यावेळेस खोटी आश्वासनं दिली. लोकांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. एवढं निर्दयी सरकार